आणखीन एक महत्त्वाची बातमी, पुण्यातील भिडे पूल 4 दिवसांपासून पाण्याखाली आहे। 4 दिवसांपासून भिडे पुलावरील वाहतूक ही बंद आहे। पुलाच्या दोन्ही बाजूला बॅरिकेटिंग लावून पुलावरील वाहतूक ही आता बंद करण्यात आली आहे। खडकवासला धरणातून काल 45,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला होता। आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। मुळा मुठा नदीची काय नेमकी अवस्था आहे, ज्या पद्धतीने या बाबा भिडे पूल हा 4 दिवसांपासून वाहतुकीसाठी सुद्धा बंद ठेवण्यात आलेला आहे आणि हा पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या नदीकाठच्या गावांना घरांना सतर्कतेचा इशारा सुद्धा पालिका प्रशासनाकडून देण्यात आलेला आहे आणि या पुलावरची जी वाहतूक आहे ती अन्य मार्गावरून वळवण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो काल 45,000 क्युसेक्स विसर्ग पाण्याचा करण्यात आला होता। त्यानंतर आज सकाळी हा पाण्याचा विसर्ग कमी करून आता 35,000 क्युसेक विसर्ग या ठिकाणी पाण्याचा करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो अग्निशमन दलाचे जवान त्यासोबतच पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि पुलाच्या दोन्ही बाजूला अशा पद्धतीने बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि अग्निशमन दलाच्या ज्या गाड्या आहेत त्या सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या दृष्टिकोनातून पालिकेची ही खबरदारी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामन सुशांत राऊत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।